उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र पुण्यामध्ये थिएटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकत्र कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा। सांगलीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट। जिल्ह्यातील विविध आरोग्याच्या समस्यांबाबत दोघांमध्ये चर्चा। सांगलीच्या मिरजमधील अंबाबाई तालीम संस्थेच्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफांच्या हस्ते उद्घाटन। यावेळी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचीही उपस्थिती। सांगलीच्या आटपाडीत बैलगाडा शर्यतीचं आयोजन। पहिला नंबर काढणाऱ्या बैलजोडीला 5 लाखांचं बक्षीस। सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये 3 गवे शिरले। 3 गव्यांचा कवठेबिरान गावातील शेतात धुमाकूळ। वन विभागाचं एक पथक गव्यांच्या मागावर। विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यासाठी मंगळुरूतील भाविकांना पाठवली खास वस्त्र। पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर जरीची सुंदर अशी बारीक कलाकुसर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसचा आणखी एक रुग्ण। वसगडे गावातील 13 वर्षीय मुलगा जीबीएसचा रुग्ण। सीपीआर रुग्णालयामध्ये एकूण 3 रुग्णांवर उपचार सुरू। रुग्णांची प्रकृती स्थिर। वसई विरार महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरसोबत आर्थिक देवाणघेवाण। व्हायरल ऑडिओ क्लिपनं खळबळ। एबीपीकडून ऑडिओ क्लिपची पुष्टी नाही, नागरिकांकडून मात्र कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।